गोष्ट त्या दिवसाची. आज अजयला खूपच थकवा आला होता. ऑफिसमध्ये कामाचा लोड वाढल्यामुळे त्याचा ओव्हरटाईम सुरू होता. बरेच तास कॉम्प्युटरसमोर बसल्यामुळे संपूर्ण हात दुखत होता. पाठीचा मणका भरून आला होता आणि अजून 1 तास त्याला काम करायचं होतं. एव्हाना 10:30 वाजले होते. गरम कॉफीचा घोट घेत घेत त्याने काम आटोपलं. त्या रात्री अजयसोबत आणखी 3 जणांचा स्टाफ ओव्हरटाईम करण्यासाठी होता. ते 3घेही जण ऑफिसच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारे होते. पण अजयचं घर ऑफिसपासून 1 तासाच्या अंतरावर होतं, तेही बसने. आज पहिल्यांदाच घरी पोचायला त्याला इतका उशीर होणार होता. शेवटची बस केव्हाच निघून गेली होती. तो त्याच्या मित्रांसोबत ऑफिसमधून बाहेर पडला. काय रे अजय, 11:30 वाजून गेलेत. तू घरी कसा जाणार आता? हवं तर आज माझ्या घरी चल. तसंही उद्या रविवारच तर आहे. सकाळ झाली की जा. सुधीर म्हणाला. नको रे मित्रा, तुला माहिती आहे ना आई घरी एकटीच असते. मला तिची खूप काळजी वाटते रे. नाहीतरी दिवसभर मी ऑफिसमध्ये असतो. कधी एकदा संध्याकाळ होते आणि मी माझ्या मुलाला पाहते असं तिला होतं. आणि त्यात रात्री पण मी घरी नसेन हे कळल्यावर चिंता करत बसेल बिचारी. आणि बघ ना, रात्रीचे 11:45 वाजलेत तरीही माझी वाट बघत बसली असेल. जेवलीही नसेल रे ती. सुधीर, माझ्यासाठी एक करशील? आजच्या पुरती तुझी बाईक मला देशील? हवं तर मी परत एक फेरी मारेन उद्या तुझी बाईक परत करण्यासाठी, अजय म्हणाला. बस क्या यार, अरे मित्रासाठी आपण एवढं तर करूच शकतो ना. आणि तू सोमवारी ऑफिसला येताना बाईक आणून दिलीस ना तरी चालेल. तसंही उद्या रविवारच तर आहे. दिवसभर घर सोडून जातोय कुठे मी, त्यामुळे बाईकची गरज नाही लागणार. तू सोमवारीच दे, ठीक आहे? थँक्यू यार. अरे बाळा, ते आभार प्रदर्शन नंतर आधी घरी जा तू लवकर. रात्र खूपच झाली. आणि हो, घरी पोचल्यावर एक फोन कर मला. हो, नक्की करतो. गुड नाईट, टेक केअर. असं बोलून अजयने बाईकला किक मारली. बाईकचा तो आवाज परिसरातील शांतता भंग करीत होता. शिवाय अजयचे ऑफिस आणि घर हे गावच्या ठिकाणी होते. अजय लहानाचा मोठा गावीच झाला असल्यामुळे अशा अनेक रात्री त्यांनी अनुभवल्या होत्या. पण का कोणास ठाऊक आजची रात्र त्याला भयाण वाटत होती. रस्त्यावर कोणी चिटपाखरू सुद्धा नव्हते. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी होती. अधेमध्ये दिसणारे मोठे वृक्ष जणू आज अकराळ विक्राळ राक्षसच वाटत होते. मध्येच चमचमणारे काजवे जणू त्या अकराळ विक्राळ राक्षसांचे मिणमिणते डोळेच. आणि ते अजयकडे रोखून बघतायत की काय असे भासमान होत होते. मधूनच येणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आणि ओरडण्याचे बेसूर सूर या सगळ्यांमुळे त्याच्या अंगात भीतीची लाट संचारत होती. किर्र भयाण काळोखात तो रस्ते कापत वेगाने पुढे जात होता. एव्हाना ऑफिस सोडून त्याला 15 ते 20 मिनिटे झाली असावीत. म्हणजे घरी पोहोचण्यासाठी त्याला अजून साधारण पाऊण तासाचा अवधी लागणार होता. देवाचे नाव घेत घेत अजय धडधडत्या हृदयाने बाईक चालवित होता. आत्तापर्यंत त्याच्या वाहनाखेरीस दुसरे कुठलेही वाहन त्याला रस्त्यावर दिसले नव्हते. गावचा परिसर असल्यामुळे रस्त्यावर कुठल्याही प्रकारची लाईट्सची सोय नव्हती. त्यातच भर म्हणजे बाईकची हेडलाईटही डीम होती. हवेत खूपच गारवा असूनही त्याला आता घाम फुटला होता. तरीही गाडीचा वेग कायम ठेवत अजय पुढे पुढे चालला होता. त्याला माहीत होते आता काही अंतरावरच चहाची टपरी लागणार होती. बाबूभाई चहावाले या टपरीचं नाव. सध्या बंद असलेली, पडझड झालेली, छिन्न विछिन्न अवस्थेत असलेली ही चहाची टपरी कोण्या एकेकाळी फारच नावारूपाला आलेली प्रसिद्ध अशी टपरी होती.
त्या काळी आजूबाजूच्या गावातील खबरी लोक एकमेकांना चहाचे सुरके घेत घेत आनंदाने सांगत. तसेच मुलामुलींची लग्नसुद्धा याच टपरीखाली जुळत. थोडक्यात काय तर गावागावातल्या भेटीगाठी, घटना, खबरबात, गोष्टी, चालू घडामोडी यांची देवाणघेवाण येथेच या टपरीपाशी होत. त्यामुळे दिवसभर लोकांची गर्दी असे. या टपरीचा मालक बाबूभाई स्वभावाने अत्यंत प्रेमळ, विनम्र, जमेल तशी अडीनडीला लोकांची मदत करणारा. म्हणून गावातील लोकसुद्धा बाबूभाईला खूप मानत. लोकांचाही त्याच्यावर खूप जीव होता. पण एके दिवशी काळाने हल्ला केला. बाबूभाई नेहमीप्रमाणे रात्री टपरी बंद करून घरी जात असताना टपरीजवळच त्याचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याला चिरडले होते. त्याचं मृत शरीर तिथेच छिन्न विछिन्न अवस्थेत तडफडत होतं. जणू मदतीसाठी हाक मारत होतं. जबडा फाटून खाली लोंबाळत होता. शिर धडापासून वेगळं झालं होतं. ट्रकवाला कधीच पळून गेला होता. शिवाय रात्र झाल्यामुळे बाबूभाईच्या मदतीसाठीही तिथं कुणीच नव्हतं. अगदी सकाळ होईपर्यंत तो मृतदेह तिथे तसाच पडला होता. बाबूभाई अनाथ असल्यामुळे गावातील लोकांनीच त्याचं अंतिम संस्कार केलं. पण त्या दिवसानंतर टपरीच्या जवळ अनेक अपघात घडून येऊ लागले. गावातील लोक घाबरू लागले. गावकरी अक्षरशः दहशतीत जगू लागले. अंधार पडल्यावर कोणी घरातून बाहेर जात नसे. गावकऱ्यांनी बरेच उपाय केले. जादूटोणा, तांत्रिक मांत्रिक, पूजाविधी, पण काहीच उपयोग नाही. हे सर्व अपघात बाबूभाईच्या भूतानेच घडून आणलेत ही चर्चा आता गावात रंगू लागली. शिवाय त्या टपरीजवळ अनेकांनी बाबूभाईच्या भूताला बघितले होते आणि अनेकांना टपरीजवळून जाताना आजही वाफाळलेल्या गरम चहाचा वास येतो. गावातील लोकांकडून ऐकलेल्या या घटना अजयला आज एकामागून एक आठवत होत्या. या घटनेला 60 वर्षे उलटून गेली होती. पण आजही कोणीच संध्याकाळी 8 नंतर त्या रस्त्याने जायला धजावत नाही. अजयला समोरच ती टपरी आता जवळ येताना साफ साफ दिसत होती. तशी त्याची हृदयातील धडधड आता वाढत होती. शरीरातील अवसान गळून पडले होते. डोळे गच्च बंद करून ठेवले तर गाडीवरचे नियंत्रण सुटेल म्हणून नाईलाजाने भीत भीत डोळे उघडून तो गाडी चालवत होता. जशी टपरी जवळ आली तसा त्याने देवाचा धावा करायला सुरुवात केली. त्याने तिरप्या नजरेने टपरीकडे पाहिले. टपरी आता मागे मागे सरकत दिशेनाशी होऊ लागली. त्याने आता सुटकेचा निश्वास सोडला. तर दुसऱ्या क्षणात त्याला आता गाडीसमोर एक भुरकट आकृती दिसली. पुढच्या क्षणात ती आकृती गायब झाली. कधी ती आकृती रस्त्याच्या उजव्या बाजूला, कधी डाव्या बाजूला, तर कधी अगदी बाईकच्या समोरच प्रकट व्हायची. त्याच्या चेहऱ्यावर भीतीच्या लहरी उमटल्या होत्या. डोक्यातून घामाची धार वाहत होती. आता शरीरातली सारी ताकद एकवटून तो बाईक चालवत होता. तेवढ्यात त्याची नजर बाईकला लावलेल्या साईड मिररकडे गेली. ती आकृती आता त्याला स्पष्ट दिसू लागली होती. एक पांढरा सदरा, पांढरे धोतर, हातात काठी घेतलेला वयोवृद्ध इसम त्याच्या बाईकच्या वेगात त्याच्या मागून अतिशय वेगाने धावत होता. पांढरे केस, पांढरी लांब दाढी, चेहऱ्यावरील सुरकुत्या, त्याचे वय 80च्या आसपास असावे हे दर्शवत होत्या. तिसऱ्या क्षणी विचारांचा गदारोळ अजयच्या डोक्यात माजला. इतका वयोवृद्ध म्हातारा इतक्या वेगाने गाडीच्या मागून, हा बाबूभाई तर? त्याने जबरदस्तीने त्या विचारचक्रांना पूर्णविराम लावला. कारण ह्या सगळ्या भयावह प्रसंगात त्याचे ते विचार त्याचे मानसिक खच्चीकरण करत होते. मागून धावत येणारं ते पिशाच्च आता त्याच्या उजव्या बाजूला येऊन पोहोचलं होतं. एक कटाक्ष अजयकडे टाकून ते पिशाच्च अकराळ विक्राळ आवाजात हसत होतं. अजयला आता त्याचं खरं रूप दिसलं.
त्याचा पांढरा शुभ्र सदरा धोतर आता रक्ताने चिखलाने माकले होते. डोळे बुबुळातून बाहेर आले होते. संपूर्ण चेहरा हात रक्तमय झाले होते. मांसाचे तुकडे लोंबत होते. तसा तो त्याला म्हणाला, आज तुला कुणीही वाचवू शकत नाही. त्याच्या जागी कोणीही जर ते दृश्य पाहिले असते तर तिथेच चक्रावून बेशुद्ध होऊन ती व्यक्ती पडली असती. पण अचानक अजयला त्याची आई आठवली आणि 100 हत्तींची ताकद यावी त्यानुसार त्याने बाईक अधिकच वेगाने पळवायला सुरुवात केली. काही मिनिटातच त्याने तो परिसर सोडला आणि मागून आवाज आला, आज तू वाचलास. अजय आता त्या पिशाच्याच्या हद्दीतून बाहेर पडला होता. तरी घडलेला तो सर्व घटनाक्रम त्याच्या डोक्यात एखाद्या वादळाप्रमाणे घुमत होता. शरीरात आलेलं ते 100 हत्तींचं बळ केव्हाच जुळीत मिळालं होतं. एका अनामिक भीतीच्या दडपणात अजूनही तो होता. कधी एकदा घरी सुखरूप पोहोचतोय असं त्याला झालं होतं. आणि घरही आता हाकेच्या अंतरावर येऊन पोहोचलं होतं. समोरच्या ब्रिजजवळ त्याला एक 60तील बाई त्याच्या दिशेने हात करताना दिसली. तिला पाहून अजयला थोडं हायसं वाटलं. तिची मदत करावी या दृष्टीने अजयने तिच्या जवळ जाऊन गाडी थांबवली. मावशी, काय झालं? एवढ्या रात्री तुम्ही इथे एकट्या? तुम्हाला कुठे जायचंय? अरे काय सांगू पोरा, माझी लेक बालंतीन हायसा. तिच्या सासरच्यांकडनं फोन आला होता की तिच्या पोटात लय दुखतं या. तिकडे कुणी बी बाई माणूस नाही म्हणून मी एवढ्या रातच्या पारी चालले या. पण एक बी गाडी आतापतूर भेटली नाही. पोरा, इथंशीच गाव आहे अगदी नजदीक. तिथपतूर मला जरा नेशीला काय? अहो मावशी, हो का नाही, या बसा सावकाश. पण गाव कोणतं म्हणालात? इथेच अगदी जवळ आहे, सोनगाव. अहो म्हणजे तुम्हाला माझ्याच गावात जायचंय तर काही काळजी करू नका, मी तुम्हाला तुमच्या मुलीच्या घरापर्यंत सोडेन, असे म्हणत त्याने बाईक स्टार्ट केली. आपल्याच गावातील व्यक्ती भेटली म्हणून अजयचा आता जीवात जीव आला होता. त्याने मनोमन देवाचे आभार मानले, कारण एका पिशाच्याच्या तावडीतून तो सुटला होता. आता काही वेळातच तो गावच्या वेशीजवळ येऊन पोहोचला. रात्रीच्या अंधारातही ती वेस व रस्ता नीट दिसावा म्हणून गावकऱ्यांनी तिथे एक बल्ब लावला होता. वाऱ्याच्या होणाऱ्या स्पर्शामुळे तो बल्बचा प्रकाश कधी पुढे तर कधी मागे करत हेलकावे खात होता. तेवढाच काय तो परिसर त्या उजेडात लख्ख दिसत होता. अचानक त्याच्या काळजाचा ठोका चुकला. हृदयात धस्स झालं. शरीरात भीतीची कंपनी उठली. कसा कोरडा पडला. त्याची बोबडी वळली, कारण समोरच एक बाई दिव्याच्या उजेडात त्याला उभी असलेली दिसली, जिला मगाशी त्याने लिफ्ट दिली होती. तिचे विस्पारलेले केस, बिभत्स चेहरा, वेडी वाकडी नेसलेली साडी, लांबच लांब वाढलेली नखे पाहून त्याचा प्राण कंठाशी आला. तो आता पुरता समजून गेला होता की ही कोणी सामान्य स्त्री नसून एक अतृप्त प्रेतात्मा आहे. पुढे काही समजण्याच्या आतच त्याचे बाईकवरचे नियंत्रण सुटले व तो समोरच असलेल्या मोठ्या पाषाणाला जाऊन आदळला आणि तसाच बेशुद्ध पडला. तो शुद्धीवर आला तेव्हा सकाळ झाली होती. समोरच खुर्चीवर त्याला सुधीर बसलेला दिसला. तो सुधीरशी बोलायला जाणार तितक्यात त्याच्या एका मित्राने सुधीरला हाक मारली. काल रात्री घडलेल्या त्या अपघातात सुधीरच्या बाईकचं बरंचसं नुकसान झालं होतं आणि रात्री घडलेला तो भुताटकीचा प्रकार अजयला सगळ्यांना मनमोकळेपणाने सांगायचा होता. या सगळ्या प्रकारातून तो कसा वाचला हे त्याच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचं होतं. अजय सुधीरच्या मागे अंगणात आला. समोरचं दृश्य बघून त्याच्या शरीराचा थरकाप उडाला. भीतीची लाट त्याच्या शरीरात उसळली. मेंदूचा पार भुगा झाला होता.
कारण समोरच काही अंतरावर ती अतृप्त प्रेतात्मा त्याच्याकडे नजर रोखून स्मित हास्य करत उभी होती. तिच्या बाजूलाच खाली जमिनीवर एक मृतदेह निश्चित अवस्थेत पडला होता, तोही त्याचाच. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा. अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला आलेले अनुभव, दैवी साक्षात्कार किंवा कथा आम्हाला खाली दिलेल्या ईमेल ID वर नक्की पाठवा. भेटूया पुढच्या कथेत.